गिरनार पर्वत चढायला चालू करतोय आता. करायला जे टेन्शन आहे ते मला पण असणार आहे. हाती घेतली आहे 50 रुपीज आहेत. आता आपल्याला क्रिपिंग वाटत दगड एकदम. पूछा था कितने पैसे लेते हो? 8,200 9,200 वेट. आपण आलो आता अंबामातेच्या मंदिरात. हे आम्ही मुख्य गेटकडे आलोय. आतापर्यंत सुरक्षित चांगले आहे. आमचे चेहरे बघा ना, सगळं काम. माझं तर बघा वा वा वा. इथून आम्ही जाऊन आलोय. हे चढलो ते चढलो. हॅलो हाय नमस्कार. आज आहे तो दिवस फायनली. आज आम्ही जातोय गिरनार पर्वत चढायला. तर आता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही घरातनं निघतोय. आपल्याला जायचंय तिकडे समोर तो पर्वत आहे. तर चला भेटूया. बाय. गिरनार पर्वत चढायला चालू करतोय आता आम्ही फर्स्ट जाणार आहे रोपवेनी. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईनच तिकीट बुक करावी लागेल. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची किंवा कोणत्या नेक्स्ट डेची जर बुक करायची असेल तर आम्ही काल तिकडे गेलो होतो. तिथेच उभं आमची ऑनलाईन तिकीट बुक करून टाकली होती. तर आता आमचं 8 ते 9च्या स्लॉटमध्ये रोपवेचं तिकीट बुक आहे चौघांचं. तर आम्ही अर्ध्यामध्ये रोपवेने जाणार आहे आणि त्यानंतर 5,000 पायऱ्या वरती चढणार आहे. तर चला तुम्ही पण आमच्या जर्नीला जॉईन करा आणि आपण बघू. श्री गुरुदेव दत्त. आपल्याला जायचं आहे तिथे वरती. सरळ समोर निघालोय आपण. पहिला आपण स्वरूपला विचारू. स्वरूप कसं वाटतंय? फायनली आज आपण आलोय आणि आज आपण चढतोय वरती. मला पण भीती पण आहे, माहित नाही होईल नाही होईल, बट होईलच. नाही दमलो तरी पण मी असा झोपून. आणि स्वरूपनी अनवानी चालायचा फैसला घेतलाय फायनली आणि तो चलतोय. काय नाही, बघूया काय नीट होईल. त्यांची इच्छा आहे, त्यांनीच बोलवलंय, ते सगळं बरोबर करतील. हा, ते तर आहे. किरण तुझं काय म्हणणं आहे? मला काहीच नाही. मला चढण्याची पण एवढी भीती नाही. कारण कालच एक काकी भेटली, ती म्हणायला लागली मस्त इझी जाऊ आपण, सावकाश सावकाश जायचं बोलत बोलत. ते टेन्शन नाही आम्हाला. आणि स्वराला जे टेन्शन आहे ते मला पण असणार आहे. ठीक आहे जाऊया, पोचू लवकर तिकडे. तुम्हाला वरतून आम्ही व्ह्यू दाखवतो. आईला आम्ही काय विचारत नाही, कारण ती तिच्याच झोन मध्ये आहे. पण आई आमच्या ह्या गिरनार पर्वतामधली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे. कारण की आज आम्ही जिथे आहोत आणि जिथे चाललोय तिच्यामुळेच चाललोय. जे तिने आम्हाला चला चला करून घेऊन आलेली आहे आणि तिच्यामुळेच आमचं होतंय. आणि कसं ते काय ते होऊ दे. किरण पण वरती ह्याचा तिने पण फैसला घेतला. नाही तर ती म्हणत होती की ती अर्ध्यामध्ये असं थांबून राहील, बट नाही. जे काय आता आम्ही आज इथे आलोय ते आईमुळेच आहोत फायनली. थोडं दाखव. तर चला गाईज जाऊया. सुरुवातीला परत एकदा तुम्हाला दाखवेल. भेटूया. श्री गुरुदेव दत्त. तर आम्ही इथे दांडा घ्यायला थांबलोय. त्यामधनं आम्ही ही अशी काठी घेतली आहे. 50 रुपीज आहेत. आता आपल्याला द्यायचे आहेत. जेव्हा आपण स्टिक ही रिटर्न करू त्यावेळी आपल्याला 30 रुपीज रिफंड भेटणार आहे. आणि इथून सरळ आपल्याला आणि जिथे आता आम्ही ह्या काट्या घेतल्या आहेत ना, तुम्ही वरती हीच बॉटल घेऊन जाऊ शकता. ही बायोडिग्रेडेबल आहे. तर बाकी प्लास्टिक काही वरती अलाउड नाहीये. तर तुम्ही ही बॉटल ह्या शॉप मध्ये घेऊ शकता. एक्झॅक्ट ह्याच्या फ्रंट हे दुकान आहे. आता आतमध्ये आलोय. तर गाईस आता आम्ही इथे उडण खटोल्यामध्ये बसण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही इथे बसलोय. बघू शकतात पाठी किती लाईन आहे, पुढे लाईन आहे आणि आपल्याला त्या साईडला जायचंय. तिकडनं आपण वरती उडण खटोल्यासाठी जाणार आहे. भेटूया आपण. चला.
इथे त्यांनी ना सगळे इन्स्ट्रक्शन दिले होते रोपवेसाठी, म्हणजे तुम्ही रोपवेमध्ये जाता आहात तर काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी. 75 years later. फायनली इतक्या वेटिंग नंतर आता आमचा नंबर आला आहे आणि या उडण खटाल्यामध्ये बसणार आहोत. खूप एक्सायटेड वाटतं आणि पोटात खूप मोठा गोळा आला आहे, इतक्या वर जायचंय. ह्याच्यावरती चढणं पण इतकं मोठा टास्क होता ना, ते कंटिन्यू हालत होतं, म्हणजे स्टॉप नाही केलं होतं त्यांनी प्रॉपर, म्हणून सगळं गोल फिरतं याच्यामध्ये सगळेजण चढून बसतायत आतमध्ये. मी तर डायरेक्ट कॉटनने माझे डोळे बंद करून घेतले होते. उंचाईची खूप भीती वाटते मला, तर थोड्या वेळानंतर झाली होती परत स्टेबल, पण स्टार्टिंगला मी बंदच करून ठेवले होते डोळे. ह्याचे पोजेस बघा आता. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हाय हाय इतना सुकून. अरे भारी दिसते. व्ह्यू एन्जॉय कर भाई. उलटी उलटी नाही होणार. काय गप मस्त उलटी ना, म्हणजे भीती नाही वाटत. असं सरळ पकडलं फोन पप्पा इकडे आता. व्हिडिओ नको ना, हे बघ. आई नाही वाटत. काय नाही, सगळं ठीक आहे. ठीक आहे, छान आहे. पण आता बाकी हे जितकं बघायला इझी वाटतं तितकं इझी नाही होतं, कारण की आतमध्ये आम्ही बसलेलो आणि जसं जसं वर जात होतो ना, कान एकदम गच्च होत होते. सारखं सारखं कान हवेने टाईट झाल्यासारखे वाटत होते. खाली जे तुम्ही बघत असाल ना, म्हणजे 11,000 पायरे जे कम्प्लीट स्टार्टिंगपासून चढतात ना, त्या ह्या पायऱ्या आहेत. दोन्ही साईडनी होत्या डोंगराच्या, एक ह्या साईडला होता आणि एक त्याच्या अपोजिट साईडला होता. क्रिपिंग वाटत दगड एकदम. ऑलमोस्ट आपण आलोय आता. इथून आपल्याला पुढे काही पायऱ्या असतील. इकडे दगड बघे. अंबा मातेचं मंदिर आहे, जैन मंदिर. ते तुम्ही खाली बघत असाल ना, ते जैन मंदिर आहे. म्हणजे जे सुरुवातीपासून त्यांचा प्रवास चालत चालू करत असेल ना, त्यांना ह्याचं दर्शन नक्कीच मिळत असेल. आता बघू आम्ही पण कधी येतो परत एकदा चालत जाण्यासाठी, तेव्हा नक्कीच आम्ही जैन मंदिरचं दर्शन घेऊ. चालत आलो असतो तर आपल्याला हे सगळं. रोपवेने आम्हाला पूर्ण वरती जाईपर्यंत हार्डली 10 मिनिट्स लागले असतील. आणि आम्ही पोचलो. आता उतरणार आहे. तर आता आम्ही इथेच रोपवे मध्ये उतरलोय. आता इथून स्ट्रेट पायऱ्या चालू होणार आहे. पहिला आपल्याला लागणार अंबा मातेचं मंदिर, त्याच्यानंतर स्ट्रेट आपण चालू. आपण आलो आता अंबा मातेच्या मंदिरात. अंबा मातेचं मंदिर हे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. ते आपण शूज काढू शकतो आणि वरती आहे आपला. आपल्याला तिथे वरती जायचंय. सॉरी आहेच आपण. हाय गाईज, आम्ही आता ऑलमोस्ट ना एका मंदिरा ठिकाणी आलेलो आहे. कोणतं गोरक्षनाथांचं मंदिर आहे ना, नाही खाली राहिलं ना मंदिर गोरक्षनाथांचं, ऍक्च्युली हे वेगळं. आम्ही इथे ऑलमोस्ट पोहोचलोय आणि ना पायऱ्या ना थोड्याशा अशा पोझिशन मध्ये असल्यामुळे ना पाय घसरायची भीती आहे. बाबा सावकाश चालला. कंटिन्यू चालतात ना, तर स्लिपरी झालं. हा स्लिपरी बट ठीक आहे. वरतून व्ह्यू खूप मस्त आहे. मनाचा थकवा सगळा निघून जातो. असं वाटत नाही की मनात न थकतोय, शरीर थकतंय
पण खूप भारी वाटतंय. अजून पुढे चढायचं अजून एक डोंगर, बट तिथे तोपर्यंत हालत सांगू आम्ही तुम्हाला. बाय. हे स्थान श्री गोरक्षनाथांची समाधी आहे. इथून सरळ जर तुम्ही बघितलात ना तर दत्तगुरूंचं शिखर दिसतं टॉपवरचं. इतकं सुंदर दृश्य आहे ना, खरंच खूप छान वाटत होतं मनाला. सुरुवातीपासूनची प्रत्येक एक पायरी काय ना काय अनुभव देत होती आणि ते खरंच आहे. जर तुम्हाला बोलवणं असेल ना दत्तांचं, तर तुम्ही कुठूनही कसेही इथे पोचणार. आई कुठे राहिली आमचं काय ते बघा. सो फायनली इथपर्यंत आता आलो आहे मी. तर मागे बघत असाल तिकडे वरती जायचंय. आतापर्यंत तरी काही वाटत नाही एवढ्यात. सिद्धार्थ घेता घेता आम्ही चाललोय. भारी एक्सपिरियन्स आहे. हे आम्ही मुख्य गेटकडे आलोय. आतापर्यंत स्वरूप आमच्या बरोबर जस्ट फ्यू फायनली चित्रांत थांब. दर्शन झालंय कम्प्लीट. शब्द नाही. जर तुम्ही माझा अष्टविनायक सिरीज लेण्याद्रीवाला जर व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल त्या 500 पायऱ्या होत्या फक्त आणि मला चक्कर आली होती. आणि ह्या तर 5000 पायऱ्या, तरी पण मी एनर्जेटिक आहे. म्हणजे काय काय मॅजिकच आहे खरंच. आता आम्ही जस्ट इथून उतरलो. गोरक्षनाथांचं आता वरती दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. आता आम्ही धुमीसाठी जातोय. इथून आपल्याला स्ट्रेट जायचं आतमध्ये. आपली कुंड आहे तिथे येऊन बसलोय आता आम्ही. खाली प्रसादी आहे. आम्हाला त्यांनी विभूती दिली आणि आम्ही तिथे बसलोय. शिरा खाल्ला. जस्ट जेवू शकत नाही एवढं सगळं बसलोय. प्रसाद त्यांच्याकडे होता डाळ भात आणि शिरा नाही, कढी आणि खिचडी असते ना मुगाची थोडीफार तशी होती. शिरा होता. तुम्ही थोडंसं खा, जास्त पण खाता नाही रिटर्न जाईपर्यंत. त्याच्यामुळे थोडा प्रसाद घेऊन जावा. आम्ही खाल्लं. आता बसलोय. आणि तुम्हाला ना मी मेन सांगायचंच विसरली. आज नेमकं ना पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी आमची ट्रेकिंग चालू आहे. म्हणजे किती नशीब चांगलं आहे. आमचे चेहरे बघा ना, सगळं काम माझं तर बघा वा वा वा. इथून खालीच होता तो महाप्रसाद आणि सरळच तिथे विभूती देत होते. इकडनं आता इथपर्यंत चढत आलोय. खाली ती विभूती आपल्याला भेटते आणि किती सुंदर दिसतंय बघा सगळं. आता आपल्याला तिथे रिटर्न जायचंय. जी अवस्था बघा. तू आता जस्ट दिलंस. आता होईल कम्प्लीट. छानही वाटतंय, दमालाही होतंय, पण मन थकत नाहीये. मैं क्या पूछ रहा था, आप कितने पैसे लेते हो? 8,200 9,200 वेट के हिसाब से. अच्छा, ये रोपवे के पास से बता रहे हो? हाँ, रुपये और एकदम नीचे से भी चालू करते नीचे हैं? से तो 12-15 हजार लगता है. अच्छा, वो भी वेट की वजह से? हाँ, वेट के हिसाब से. तो आप कोई कांटेक्ट नंबर बता सकते हो, यहाँ पर आके कांटेक्ट कर सकते हैं हाँ, कोई आपको? बात नहीं. लिख लो 78 हाँ बोलो. 74 हाँ 29 हाँ. 9602. आपका नाम? धर्मेश. जी. स्पॉट आहे. इथून तुम्ही डायरेक्ट देवाचं दर्शन घेऊ शकता. ते देवीचं मंदिर आहे. म्हणजे जे रोपेवरनं डायरेक्ट येत असतील ते जर त्यांना जर दर्शन घ्यायला पुढे जाता येत नसेल काही कारणामुळे, तर ते इथूनही दर्शन घेऊ शकतात. या बेलकडून आपल्याला सरळ दिसतंय तिथे. तो बघा तिथे तो शिखर आहे. आणि तिथून आता आमचा प्रवास एंड होणार आहे. तिथे सरळ आता आम्ही जाणार आहे परत रोपवे मध्ये. ते दाखव, आपण तिथून जाऊ. तिथून आम्ही जाऊन आलोय. हे चढलो ते चढलो. त्याच्या अगोदरचं जे तुम्ही बघत असाल ना, ते गोरक्षनाथांची समाधी आहे ही वाली. आणि ही वाली जी आहे ते असं म्हणतात शिखर आहे. की काही ठिकाणी आपण कितीही ठरवलं तरी जाता येत नाही. तिथून बोलावणं हे यावंच लागतं.
असाच अनुभव मला आज गिरनार यात्रेला आला. असं म्हणतात दत्तगुरू प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन आणि अनुभव देतात. तसंच मला इथून एक अनुभव किंवा मला असं वाटतं माझ्याबरोबर एक शॉकिंग गोष्ट घडली आहे आणि माझी खूप इच्छा आहे की हा माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करावा. ॲक्च्युली झाली गोष्ट अशी की जेव्हा आम्ही गिरनार पर्वत उतरलो आणि आमच्या हॉस्टेलवर परत गेलो त्यावेळी माझा हात पूर्ण केशरी झाला होता आणि त्या हातातच मी काठी धरली होती. तो रंग कितीही धुतला तरी 2 दिवस जातच नाही होता. आणि शॉकिंग गोष्ट ही आहे की त्या हाताला माझ्या गाठ होती. त्या गाठीचं मला ऑपरेशन हे करायचंच होतं, पण तो जसा जसा केशरी रंग माझ्या हातावरनं उतरत गेला तसं तसं ती गाठही कुठेतरी नाहीशीच झाली. मला ह्या प्रश्नाचं उत्तर आत्तापर्यंत काही मिळालंच नाही, पण मला असं वाटतं दत्तगुरूंनी येऊन मला आशीर्वाद देऊन गेलेत. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच सांगा. मला माझ्या त्रासातनं मुक्त केलं आहे असं मला वाटतंय. माझं मन खूप भरून आलं आहे आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि तेव्हाही माझ्याकडे शब्द नाही होते जेव्हा मी दत्तगुरूंच्या चरणाकडे पोचली होती. आणि इतकं वरती पोचल्यावर ना मनात काहीच इच्छा नाही होती मागायची. बस दत्तगुरूंना डोळे भरून पाहिलं. आमचं गिरनार कम्प्लीट झालंय. तेवढं राहिलं आमचं, पण रिटर्न यावं लागलं असतं. कारण की पायी गेलो असतो तर तिथे भेटलं असतं. नेक्स्ट टाइम पक्का येणार, फुल 10,000 स्टेप कम्प्लीट करणार. आता हा ब्लॉग इथे सेंड करते. आता भेटूया अजून एका चांगल्या ब्लॉग मध्ये. आता जेवताना भेट.